बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीपासून करूया। चंद्रपूर, लातूर आणि परभणी या 3 महापालिकांमध्ये आज मतमोजणीला सुरुवात झाली आहे। सकाळी 10 वाजता या मतमोजणीला सुरुवात झाली असून या पार्श्वभूमीवर तिन्ही शहरांमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। लातूरमध्ये देशमुखांच्या गढीला त्यांच्या बालेकिल्ल्याला मोठा धक्का बसलाय। लातूरमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे। त्याचबरोबर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र आमदार अमित देशमुख, भाजप नेते संभाजी निलंगेकर पाटील या सगळ्या नेत्यांची प्रतिष्ठा आज पणाला लागली आहे। लातूरात देशमुख गडीला भाजपने धक्का दिलाय। काँग्रेसचा गड भाजपने फोडलाय आणि या मतदारसंघाला या गटाला भाजपने खिंडार पाडलाय। तर दुसरीकडे चंद्रपुरात भाजप आघाडीवर आहे। परभणीत मात्र राष्ट्रवादीला काँग्रेसने धक्का दिलाय। याबद्दल आणखी माहिती घेण्यासाठी आपले रिपोर्टर माधव सावरगावे आता आपल्यासोबत आहे। माधव, या निवडणुकांकडे कसं बघायचं, कारण भाजप या ठिकाणी एक मोठा पक्ष म्हणून महापालिका निवडणुकीत सुद्धा उदयाला येतोय। सौरभ, हळूहळू आता निकाल सगळे हाती येत आहेत आणि चित्र स्पष्ट होताना दिसतंय। लातूर महानगरपालिकेकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष होतं, कारण देशमुखाची गडी आणि देशमुखाचे किल्ला बालेकिल्ला म्हणून लातूरकडे पाहिलं जायचं। कारण जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीने जबरदस्त यश मिळवलं होतं आणि त्यानंतर महानगरपालिकेवर घेणार होण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या सगळ्याच नेत्यांनी जोरदार कंबर कसली होती। त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती आणि या प्रतिष्ठेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला जबरदस्त धक्का बसताना दिसतो आहे। आता सध्याचं जे चित्र आपल्या समोर आलेलं आहे, साधारणतः 32 जागांवर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आघाडीवर आहेत। 30-32 असा आकडा सध्या आहे। त्याचबरोबर 26 ते 28 जागांवर काँग्रेस आहे। म्हणजे काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीची एकमेकांसमोर लढत जरी असली तरी ज्या ठिकाणी काँग्रेसचे 49 नगरसेवक होते आणि भारतीय जनता पार्टीचा एकही नगरसेवक मागच्या निवडणुकीमध्ये नव्हता, त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने जबरदस्त मुसंडी घेतलेली आहे। त्यामुळं काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भारतीय जनता पार्टीला सत्ता स्थापन करणं सहज सोपं होईल की काय, अशी आता चर्चा सुरू झालेली आहे। त्यामुळं काँग्रेसचा बालेकिल्ला, देशमुखाची गडी आणि काँग्रेसची वर्षानुवर्षे असलेली मतदारांची जी बळी होती ती आता नेस्तनाबूत होताना या निवडणुकीमध्ये पाहायला मिळते। त्यानंतर आता परभणीकडे आपण बघितलं तर परभणीमध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे 2 पारंपरिक पक्ष त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये उतरलेले होते। त्यांना या निवडणुकीमध्ये चांगलं दिसतंय। विशेषतः भारतीय जनता पार्टीला मागच्या निवडणुकीमध्ये केवळ 4 ते 4 जागा मिळाल्या होत्या, तर या निवडणुकीमध्ये त्यांना जागा मिळतील असं वाटत होतं, पण तसं फारसं चित्र काही दिसत नाही। आतापर्यंत एका जागेवर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला विजयी होताना आपण पाहतो आहोत। शिवसेनेची अवस्था अत्यंत वाईट परभणीमध्ये झालेली आहे, कारण परभणी हा शिवसेनेचा सगळ्या अर्थानं बालेकिल्ला मानला जातो, कारण त्यांचे पॉकेट जे आहेत ते शिवसेनेचे सगळे पॉकेट आहेत आणि त्या ठिकाणी शिवसेनेला चांगलं यश मिळेल असं वाटत होतं, कारण शिवसेनेचे खासदार त्या ठिकाणी आहेत। परभणीमध्ये प्रॉपर जे आमदार आहेत ते शिवसेनेचे आमदार आहेत। अशा स्थितीमध्ये त्यांना फारसे यश मिळालं नाही। त्या ठिकाणी काँग्रेसला 18 जागा मिळाल्या आहेत। मागच्या निवडणुकीचं चित्र जर बघितलं तर काँग्रेस 2 नंबरवर होती, पण या निवडणुकीमध्ये आतापर्यंत निकाल आले ते पहिल्या क्रमांकावर काँग्रेसचे आहेत। अगदी खरं, काँग्रेसने एक प्रकारे परभणीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिलाय। शिवसेनेला सुद्धा तिथे मोठा धक्का बसलाय आणि भाजपच्या सुद्धा फारशा जागा येताना तिथे दिसत नाहीये। थँक्यू माधव या सगळ्या माहितीबद्दल। आपण बघतोय चंद्रपूर आणि लातूरमध्ये भाजप सध्या आघाडीवर आहे, पण परभणीमध्ये भाजपला मात्र फारशा जागा मिळाल्या नाहीये। तिथे काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिलाय।